महिला आमच्याकडे 25 आमच्याकडे 25 महिला आमच्या नगरसेविका आहेत. महिलांचा आम्ही कुठेही गैरफायदा घेतलेला नाही. महिलांचा आम्ही सन्मान करून बोलत होतो. उलट महिलांचा गैरफायदा कोण घेत होते हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला वरून दिसत असेल कोण महापौरांचा गैरफायदा कोण घेत होता हे तुम्हाला वरून तुम्ही तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला समजत असेल आणि काय काय गोष्टी काय काय चालल्या होत्या. आणि आम्हाला आम्हाला महापौराचा सन्मान ठेवून महापौराचा मान ठेवून आम्हाला कामकाजामध्ये भाग घ्यायचा आहे आणि ज्या गोष्टीसाठी झटायचं त्या गोष्टीसाठी झटायचं. मी तर एक सांगतो, दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. एजेंडा वापरता तुम्ही एजेंडा वापरा. आज तुमच्याकडे एकूण 70 लोकांचं तुमच्याकडे म्हणजे 65 आणि 66 लोकांचं संख्याबळ आहे. मी तुम्हाला सांगतो आमची कमिटी करायची गरजच काय आहे. मी उलट बोलतो. आमच्या लोकांची कमिटी करून त्याला हे करायचं. तुम्ही आरटीआय मधनं मागा ना. माझं म्हणणं काय, आरटीआय मधनं माहिती घ्या. आम्ही लोकांना बोलतो तुम्ही एक ऑफिस उघडून द्या. लोक तुमच्याकडे जेवढे मोठी यंत्रणा आहे एक मोठा ऑफिस उघडून द्या ना. आरटीआयच्या माध्यमातून सर्व पेपर घ्या आणि ते पेपर घेऊन त्याच्यामध्ये पण कारण मीमांसा सोडा ना. चांगले चांगले आर्किटेक्ट अपॉइंट करा. चांगले चांगले तज्ज्ञ लोक घ्या. त्या तज्ज्ञ लोकांना बसून त्या गोष्टीच्या माहिती घ्या. हे आमच्या लोकांना काय करणार. आमचे लोक इथं कामं करणार, लोकांचे कामं करणार का इथं हे बघत बसणार. माझं म्हणणं एक प्रेशर टॅक्ट होतं आणि हा प्रेशर टॅक्ट सर्वीकडे राहणार नाही. आम्ही आज पहिल्याच दिवशी प्रेशर टॅक्टला आम्ही जसंच तसं आम्ही उत्तर दिलेलं आहे. नाही दिलेलं आहे अशातला प्रकार नाही. आम्ही जसंच तसं आम्ही उत्तर दिलेलं आहे. उद्या स्टँडिंग आहे काय गोष्टी असतील. आम्हाला म्हणतं की ह्या ठिकाणी नवी मुंबईचा विकास हा फोकस आमच्या नजरेसमोर आहे आणि नवी मुंबईच्या विकासासाठी तुम्ही काही कराल. पाम बीच रोड बोलला म्हणजे नवी मुंबई नाहीये. गावठाणात जा, झोपडपट्ट्यांमध्ये जा. आज जिथं 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 काही लोक राहतात ना तिथं बांगलादेश उभा राहायला लागलाय. हे पण त्याचा विचार करा. या विषयावर मी नंतर बोलेन. आज मला फक्त आजच्याच महासभेवर बोलायचंय आणि आज जे काही विषय झाले ते विषय प्रामुख्याने झाले आणि पुढे पण काय विषय असतील तर आम्ही बघू त्या पद्धतीने करू. कसं आहे बघा, हे नवी मुंबई महानगरपालिकेची सभा आहे. पहिल्या दिवशी महापौर उपमहापौरच्या निवडणुका झाल्या. आम्ही बिनविरोध केला. आमचा उद्देश एवढाच होता की आपण चला कुठं क्रॉसिंग नको आणि कुठं वादावादी नको आणि कुठं पण ह्यांची जी वृत्ती आहे जी बोलतोय आपण की ज्या पद्धतीने आम्ही सहकार्याची भूमिका आम्ही त्यांना ते सांगितलं तर तुम्ही एक हात पुढे करा आम्ही 2 हात पुढे करू. पण ह्यांनी ज्या पद्धतीने काही विषय तिथं पटलावरती आणले आणि त्यांनी ते मंजूर करून घेतले त्या गोष्टी आम्हाला पटल्या नाही. बघा हे सभागृह म्हणजे ते सर्व काही नाही. सभागृहामध्ये ठराव होतील सर्व होतील आणि बाबासाहेबांनी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत. संविधानिक अधिकार आमच्याकडे आहेत. उद्या वेळ आली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा यायला मागे पुढे करणार नाही. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे या सभागृहामध्ये राजकारण न करता समाजकारण व्हावं. नव्या मुंबईच्या विकासाच्या आणि हिताच्या गोष्टी व्हाव्यात आणि त्याच्यासाठी हे सभागृह हे राजकारण करण्यासाठी सभागृह नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मी पाहिलं की ते आयुक्तांचे अधिकार काढून घ्यायला पाहत होते, आमचे अधिकार काढून घ्यायला पाहत होते. हे ह्या या पद्धतीने नसतं. काही गोष्टी असतात. आता मी पण थर्ड टर्म आहे. मी पण 10 वर्ष सिडकोमध्ये डायरेक्टर राहिलो. MMRT मध्ये मी राहिलो. स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलो. 5 वर्ष मी हे झालं. म्हणजे असं नाही म्हणजे सभागृह तुमचं आलं आणि मेजॉरिटी तुमच्याकडे असेल म्हणून तर तुम्ही काही ठरवाल आणि काही करून घ्याल हे कदापि आम्ही होऊन देणार नाही. वेळ आली तर त्याच्यासाठी आम्ही शासनाकडे जाऊ. पण कुठल्याही बोलतात ना दबावाखाली आम्ही कुठेही इथे काम करणार नाही. काही चांगले विषय होते त्या विषयाला आम्ही सपोर्ट केलं, सहकार्य केलं. असे चांगले विषय यावेत असं आम्हाला वाटतं. सचिव ज्या पद्धतीने सचिवांनी ज्या 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 गोष्टी सचिवांना माहिती अर्धवट माहिती आहे. काय माहिती सचिव मग प्रेशर खाली येऊन मग हे अजेंडा काढा तो अजेंडा काढा अशा पद्धतीने सचिवांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि खरं पाहिलं तर सचिव म्हणून त्या ठिकाणी त्यांना कामकाज पाहायला ठेवलं असं मला वाटतं. प्रतिनियुक्तीवरती या ठिकाणी आल्या आहेत त्या सचिव म्हणून नाही आलेले. प्रतिनियुक्तीवरती त्या वेगळे अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले आणि त्यांना सचिवाचं काम देण्यात आलेलं आहे. मी आयुक्तांना उद्या उद्या हे चालू असेल तर मी नाही तर आता आयुक्त भेटले तर मी आयुक्तांना जाऊन भेटणार आहे आणि या बाबतीत मी बोलणार आहे. आता 23 तारखेला पण सभा आहेच. त्या दिवशी आता 2 विषयासाठी 23 तारखेला सभा आहे. बघू आता त्या त्या विषयात होतं. पण सचिव हा कॅपेबल असायला पाहिजे. तर मी मी सांगितलं होतं 22कर मॅडम होत्या. त्या 22कर मॅडमला तुम्ही ते बोलते
एक काय असतं की त्यांना त्या रिटायरमेंट झाल्यात आणि त्यांच्या एजच्या हिशोबाने त्यांना तिकडे परमनंट ठेवू शकत नाहीत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती त्यांना राहा म्हणून सांगितलं होतं, पण त्या बोलले मला कॉन्ट्रॅक्टवरती राहायचं नाही. असा प्रकार झालेला. कारण खमका सचिव इथं असायला पाहिजे. ठीक आहे, तो महापौराच्या याच्याखाली आदेशानुसार असेल, स्टँडिंगच्या आदेशानुसार असेल, पण त्यांनी एक आपलं जे आपले कर्तव्य ते कर्तव्य त्यांनी व्यवस्थितपणे बजवायला पाहिजे असं मला वाटतं. नाही नाही, सभागृहामध्ये ज्या अजेंड्यावरती जे विषय येतील, आता त्यांनी काही विषय असे घेतले ते की किती 5-6 कमिट्या बनवल्या, याची इन्क्वायरी, त्याची इन्क्वायरी, त्याची इन्क्वायरी. आता तुम्ही जे काही दूध का दूध पाणी का पाणी ते होईल, पण इन्क्वायरी करणार म्हणजे तुम्ही काय करणार काय? तुम्ही करणार काय? या प्रशासकीय कालखंडामध्ये यांचे जेवढे नगरसेवक होते 55-60 नगरसेवक होते, त्यांची कामं झाली नाहीत का? मग त्या कामाची ती इन्क्वायरी होणार नाही का? हे फक्त कोणावरती तरी उठे काढायचे, नगर रचनाला टार्गेट करायचं, त्याची इन्क्वायरी करत. नगर रचना काय का तू एफएसआय काढून का तू काही विकणार आहे का? करावं ना. आयुक्त बोलला मी सहकार्य करायला बसलोय, मी सहकार्य करतो. पण तुम्ही आयुक्तांचे अधिकार काढून घ्यायला बघत असाल तर अधिकारी ते प्रशासन पण काही चूप बसणार नाही. प्रशासनाचे जे अधिकार आहेत प्रशासनाला राहावं. आमचे जे नगरसेवक म्हणून आमचे जे सभागृहाचे जे अधिकार आहेत महापौराच्या मार्गदर्शनाखाली आमचे अधिकार आहेत ते आमच्यापर्यंत राहावे आणि सभागृह व्यवस्थित चालावं अशीच आमची प्रामाणिक. कायद्याच्या दृष्टिकोनात जर काय असेल तर मी उद्याला त्या सचिवांना मी पत्र देणार आहे. पत्र देऊन कामकाजाबद्दलची माहिती मागवणार आहे आणि त्या सर्व गोष्टी मी जाणून घेणार आहे. आज त्यांनी सांगितले वाढ वगैरे ज्या पद्धतीने त्यांनी प्लॅन मॅप प्रत्येक प्रभागाचे मॅप मागून घेणार आणि ते मॅप मागून मग त्याच्यावरती बघू काय पुढे करता येईल. आम्ही कामाबद्दलच बोललोय, आमचे रेकॉर्डिंग आहेत. उद्या परवा आम्ही त्याच्या प्रभाग समितीवरती सचिवाला मी पत्र देणार आहे. सचिवाला पत्र देणार आणि मला रेकॉर्डिंग आणि सभेचं कामकाजाची माहिती मागणार आहे मी. आणि ही मागणार आहे मी. प्रभाग समिती कशा बनवल्या, त्याला काय आराखडा, उद्या त्या गोष्टीचा आराखडा घ्यायला पाहिजे. आम्ही बोलतो का, आम्ही काय बोलतात, आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत. आम्ही विरोधाला आम्ही सहकार्य करणारे लोक आहेत. विरोध व्हायला पाहिजे, पण ते त्यांनी एक आमच्या भूमिकेवर जर ते तर गदा आणायचं, आमच्या हक्कावरती गदा आणायचा प्रयत्न केला तर आम्ही मी पण ऑपोजिशन लीडर आहे. मला पण संविधानिक दृष्टिकोनातून मला निवडून दिलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मला वाटेल त्या त्या ठिकाणी मी बोललंच पाहिजे. आणि हे बोललं काम आहे. आज आयुक्तांना सुद्धा ज्या सभागृहामध्ये बघितल्या, आज तुम्ही पाहिल्या असतील नगर रचनासाठी कमिटी, बांधकामासाठी कमिटी, ह्याच्यासाठी कमिटी, त्याच्यासाठी कमिटी, आज कमिट्याच करत बसले. त्या कमिट्या काय करून त्याच्यासाठी 5 जणांची आमच्याच नगरसेवकांची कमिटी काय करणार. आम्हाला काय त्याच्यातले, उद्या हेच नगरसेवकाची कमिटीवाले उद्या ह्याच अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत. हे माझा प्रस्ताव पास करा, हे माझा प्रस्ताव हे करा, हे माझं हे करा. कोण अधिकारी कशा पद्धतीने काम करणार? अधिकाऱ्याला थोडं फ्रीडम तर भेटायला पाहिजे. मी तर बोलतो, मी माझी शिवसेना आहे, मी शिवसेना पक्षाचा मी उपनेता आहे. मी आता आजपासून मी ह्या सभागृहाचा मी विरोधी पक्ष नेता आहे. मला जर माहिती घ्यायची असेल तर मी आरटीआय टाकेन. आरटीआयच्या माध्यमातून मी सर्व मी नगर रचनाचे मला या दिवसापासून माहिती घेईल. या दिवसात तुम्ही किती प्लॅन पास केले, जे प्लॅन पास केले त्याची मला संपूर्णपणे माहिती देण्यात यावी, त्याचे मला संपूर्ण प्रिंट आउट देण्यात देईल ना. मग तुम्ही कशाला सभागृहाचा वेळ खाल करता? तुम्ही स्वतः एक तज्ज्ञ माणसं नेमा, तुमच्याकडे एवढी माणसं आहेत, मग तज्ज्ञ माणसं ठेवा आणि त्यांच्यापुढे त्या याच्यात चेक करा काय असेल ते. काय मला समजायला, म्हणून आम्ही त्या गोष्टीला आम्ही विरोध करत होतो. बघा ना, होऊ द्या. मी तर बोलतो करोना काळ काय कुठलाही काळ येऊ द्या, त्याला ज्यांना चोरी नाही तर त्याला घाबरायचे काय? दबाव दबाव दबाव, कसला दबाव आणि कसला काय? हे फक्त यांचा स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी यांच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत. त्याला आम्ही कधी भीक घालणार नाहीये. आम्हाला फक्त सभागृहाच्या पद्धतीने चालावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. आम्हाला फक्त एवढंच समजते की जे अधिकारी काम करणारे आहेत, तुम्ही जर त्यांना टार्गेट करायला घेतलं आणि तुम्ही जर आयुक्तांना टार्गेट करायला घेतलं, जे प्रशासकीय काम आहेत प्रशासनाने, आयुक्तांनी सांगितलं ना, तुम्ही कमिटी करायची काय गरज आहे? तुम्हाला जर एवढंच जर इन्क्वायरी करायची आहे, एवढ्याच जर काही गोष्टी करायच्या, आरटीआय तुमच्याकडे एवढे मोठे मोठे यंत्रणा आहेत, त्या यंत्रणाच्या माध्यमातून आरटीआयला टाका. आरटीआय म्हणून माहिती मागून घ्या आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही करा. सभागृहाचा वेळ आणि सभागृहाला वेटीस धरून काय भेटणार आहे, हेच मला या ठिकाणी बोलायचं. प्रभाग रचनेप्रमाणे आज मला तुम्ही सांगा,
14 गाव हा ईश्वरनगर म्हणजे विटाव्याला जोडला जातो, जो आमचा विटाव्याचा वार्ड आहे. 1 नंबर वार्ड हा ईश्वरनगर पर्यंत घेणार. उद्या मला तुम्ही सांगा, आमच्या ईश्वरनगरचा ठाण्याच्या त्या टोकाचा मनुष्य प्रभाग समितीला का उद्या तुमच्या घनसोलीला आणि इकडे तिकडे येईल? उद्या 14 गाव त्याला जॉईन दिलंय, म्हणजे कसं गेलंय मला समजत नाही. जो 1 नंबर प्रभाग आहे तो पूर्णपणे 1 नंबर प्रभाग 6 नंबरला जोडलाय, 6 नंबर 14 नंबरला जोडलाय. 14 नंबर म्हणजे तुमचे 14 गाव त्या त्या याला जॉईन झाले. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं? अरे तुम्हाला घ्या ना, मी काय बोलतो, तुम्हाला जे पद पाहिजे ते पद घ्या, सर्व घ्या, आम्हाला नको प्रभाग समित्या. अरे पण तुम्ही आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी तरी हे करा. याच्याबाबत तर मी कायदेशीर सल्ला घेणार आहे. जर वेळ आली तर शासनाकडे मी या बाबतीत जाणार आहे आणि हे आम्ही शांत बसणार नाही. बॅकफूटचा मी विषय बोलणार नाही, पण बघा जिथं ज्या गोष्टी आपण बोलतो की व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, कायद्याच्या फ्रेममध्ये व्हायला पाहिजे, सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. अरे सभागृह म्हणजे आम्ही नगरसेवक म्हणजे का आम्ही कोण लँड लॉर्ड लागून गेलेलो नाहीये आम्ही. हे सभागृहामध्ये त्याला बीएमसी ऍक्ट आहे, तिथे कमिशनर बसलेले आहेत, ते IAS ऑफिसर आहेत, महापौर आहेत. आम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे. आम्ही लोकांना निवडून दिलेलं आहे. प्रशासन ज्या पद्धतीने काम करते त्या प्रशासनाला वॉच म्हणून आमचा असायला पाहिजे आणि आमची कामं सर्वसामान्य जनतेची कामं व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही आमचं सर्व पूर्णपणे आमचं हे सगळं. आता ज्या गोष्टी करतात, आता टॅक्स कमी, हे कमी, ते कमी, होऊ दे ना, गोरगरिबांना न्याय भेटू दे ना. पण हे गोरगरिबांना न्याय भेटताना पण काही ठिकाणी आपलेच बगल बच्च्यांनी काय गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरती पण लक्ष असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीत मी आता काय पहिला दिवस आहे, बोलायला भरपूर दिवस आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही बोलणार आहे. पण आज प्रभाग समितीच्या बाबतीत जुन्या प्रभाग समितीच्या हिशोबाने गेले असते तर शिवसेनेला 3 प्रभाग समिती भेटल्या असत्या. आज त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून एकच प्रभाग समिती आमच्या ह्याच्यावरती ठेवलेली आहे आणि बाकीचे सर्व प्रभाग समिती त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे करून घेतलेले आहे. ह्या समित्यांच्या माध्यमातून अहवाल जो सादर होणार आहे त्याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर सार्वभौम असे महापालिका म्हणजे सभागृह यासाठी दोषींना कारवाई करण्यास जबाबदार असणार. तुर्भे आणि जे 14 गाव आहेत त्याच्यामध्ये जो अजून आपण बोगद्याची जी मागणी केली तो पूर्ण झालेला नाही. तुर्भा आणि 14 गाव जर जोडू शकतो तर दिघा आणि तुर्भे का नाही? आणि प्रभाग समितीमध्ये कुठल्याही जनतेला तिथं हजर व्हायचं नसतं. प्रभाग समितीमध्ये जे कार्यभार होते ते सन्माननीय सदस्यांच्या माध्यमातून होतं. मग ते आता जर दिघ्यावरून महानगरपालिकेच्या ह्या सभागृहापर्यंत लोक येऊ शकतात, 14 गावामधून लोक ह्या सभागृहापर्यंत येऊ शकतात, तर आपल्या स्थानिक असलेल्या ज्या विभाग कार्यालयापर्यंत नाही जाऊ शकत का? प्रत्येक नगरसेवक किंवा सन्माननीय सदस्य तेवढा सक्षम आहे की त्या प्रभाग समितीपर्यंत पोहोचू शकतो. आणि कुठलंही कार्य प्रभाग समितीच्या अध्यात जे होतं ते नंतर जे झालं नाही तर ते महासभेपुढे येतं. मग ह्याच्यात कुठल्याही प्रभाग रचनेमध्ये त्रुटी किंवा चुकीच्या पद्धतीने झालेलं नाही, ते योग्य पद्धतीने झालेलं आहे. नक्कीच अधिकारी वर्गाला काहीही त्रास त्याच्या माध्यमातून दिला जाणार नाही आहे. जेव्हा त्या समितीच्या माध्यमातून कुठलेही डॉक्युमेंट्स किंवा कुठलेही पेपर्स त्यांच्याकडून मागितले जातील, जर अधिकारी वर्ग पॉझिटिव्हली जर देत असतील तर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि समिती आपण सगळ्या जनतेसाठी करतो, त्याच्यामुळे त्या समितीमधून कोणाला त्रास द्यावा हा नक्कीच उद्देश नाही आहे. प्रभाग समित्यांसंदर्भातही विरोधी पक्षाने आक्षेप घेतलेला आहे की प्रभाग समित्याही नको त्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे आमचे शिरपाट झाली का प्रभाग समित्यांची? प्रभाग समितीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता प्रभाग समिती जर आपण म्हणजे जुन्या पद्धतीने केली असती तर आता नेरूळ गावचा जो प्रभाग झालेला आहे, म्हणजे नेरूळ गावाचे 2 वॉर्ड, सेक्टर 16-18 हा जो आहे तो नेरूळ विभागामध्ये येत होता. पण जो 48चा पार्ट जो तुम्ही बोलाल तो करावा म्हणजे बेलापूर नोडमध्ये जात होता. मग एकाच प्रभागाचे 2 भाग प्रभाग समितीमध्ये कशा कार्यरत होते? जे आपण प्रभाग समित्या केलेल्या आहेत पूर्ण प्रभाग घेऊन केलेला आहे. कुठलाही प्रभाग ह्याच प्रभाग समितीत अर्धा, दुसऱ्या प्रभाग समितीत अर्धा असा नाही केलेला आहे. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने ते नियोजन केलं गेलेलं आहे. घरं म्हणजे आता जी लोकांनी बांधलेले आहे आणि शासनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. शास्तीच्या दरात 100 रुपये जर आहे तर त्याच्यावर 300 रुपये शास्ती जात होती
आता तसं नव्हतं, 105 रुपये म्हणजे एवढा डिफरन्स होणार आहे. लोक आपली टॅक्स द्यायला तयार आहेत. प्रत्येक बाबतीत म्हणजे एखाद्या बिल्डिंगला एकत्र टॅक्स येत असेल तर हेही तयार आहेत की आम्हाला सेपरेट टॅक्स करून द्या, आम्ही सेपरेट टॅक्स भरायला तयार आहोत. पण मानसिकता शासनाकडून अशी जर तिप्पट करायची असली तर एवढा टॅक्स म्हणजे आपल्या घराचं जे बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडतंय. मग कुठेतरी हे 5% शास्ती दर लावून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जो डिसिजन नवी मुंबईकरांसाठी घेतलेला आहे तो नक्कीच खूप मोलाचा आणि प्रत्येक विरोधकांकडून पण त्याची स्तुती झालेली आहे, कारण तो सगळ्याच स्तरातल्या लोकांसाठी उपयोगाचा आहे. OCCC संदर्भामध्ये प्रचंड गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर हा विषय शास्तीचा होता. OCCC आयुक्त साहेबांनी तो विषय मध्ये काढला की कशा पद्धतीने OCCC नाही तर शास्ती दर जास्त लागू शकतो. पण नवी मुंबईतले जेवढे गावठाण आहेत त्याच्यात कुठल्याच गावातल्या घरांना OCCC नाही आहे. आता ज्या पद्धतीने सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की जी पालिकेचे जे बांधकाम आहेत ते OCCC न घेता जेव्हा बांधले गेले आणि त्याच्यावर कारवाई म्हणजे मागितली तेव्हा त्यांनी CC मंजूर केली का तर ग्रामपंचायतकालीन बांधकाम आहे म्हणून. मग हे नवी मुंबईतली जी गावं आहेत ती ग्रामपंचायतकालीन नाही आहे का? आधी ग्रामपंचायतच होती ना आपल्याकडे, आणि तेव्हाचं बांधकाम जे होतं ते आज गरजेपोटी म्हणजे एका वडिलांना 2 मुलं असतील ते एका घरात राहत होते, पण गरजेपोटी त्यांनी 2 घरं एकाच घरावर दुसरा माळा चढवला. ह्याच्यात चुकीचं काय केलं? आणि सुरुवातीपासून जर पालिकेच्या माध्यमातून त्यांना CCOC दिली असती तर आज ती सगळी घरं अधिकृत असतील. म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधतात तेव्हा CCOC अप्रूव्ह होते, पण आम्ही जे मूल ग्रामस्थ आहोत त्यांना CCOC न देणं हे दुय्यम भाग होतोय. आणि तो सर्व सदस्यांनी तो आक्रोशामधून दाखवला. या संदर्भात आपण विशेष सभा लावणार आहोत, कारण प्रत्येक सदस्याला ते पोटतिडकीने मांडावेचं वाटतं. असं काही नाही आहे. विरोधक पण मला सकारात्मक पहिल्या भाषणामध्ये मी जेव्हा बोललेली की आपलं सहकार्य मला अपेक्षित आहे. प्रत्येकजण मतभेद होतातच आणि एक असं असतं की जेव्हा मी महिला आहे तर मलाही थोडा त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह काहीतरी मिळावं म्हणून मी बोलली की पण सगळ्या सदस्यांकडून मला सहकार्याचंच म्हणजे मिळालेलं आहे. आणि प्रत्येकाने आपले विषय मांडलेले आहेत, प्रत्येकाचे विषय त्यांच्या मताने असतात. मग ते आपण मांडलेला विषय त्या मताप्रमाणे आहे का ते पटवून देण्याची जबाबदारी शासनाची आणि सभाध्यक्ष म्हणून माझी आहे. तर कुठेतरी थोडा गदारोळ झाला की त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं लागतं. समितीच्या माध्यमातून कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. कायदेशीरपणे आयुक्त असोत किंवा इतर अधिकाऱ्यांकडून ती माहिती घेतली जाईल आणि कधी समितीच्या माध्यमातून कुठलीही चौकशी झाली तर त्याचा प्रॉपर असा आपल्याला रिझल्ट येतो आणि तो ह्या समित्या आपण नवी मुंबईकर जनतेला त्याची माहिती देण्यासाठी करतो. RTIच्या माध्यमातून एखादा विषय टाकला तरी तो पूर्णपणे नवी मुंबईच्या सगळ्याच जनतेपर्यंत पोहोचेल असं नाही आहे. आणि ही महासभा म्हणजे आपल्या नवी मुंबई जनतेचा एक आरसा असणार आहे की ज्याच्यातून त्यांना पूर्णपणे माहिती त्याविषयी मिळणार आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की महापौर आणि आयुक्त हे उच्च पद असताना त्यांना चौकशा करण्याचे अधिकार असताना हे समिती स्थापन करून तुमचे अधिकार कमी केले जातात असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. असं काही नाही आहे. आयुक्त स्वतः प्रशासनाचा भाग आहे आणि मी महापौर म्हणजे प्राधिकरणाचा भाग आहे. इतर आता ह्या 6 वर्षामध्ये एवढे बॅकलॉग आपल्याकडे झालेले आहेत. आता महापौर आणि सभागृहाची प्रायोरिटी असणार आहे की ह्यापुढे आपण कार्यभार उचित पद्धतीने सांभाळून नवी मुंबईची जी गती कुठेतरी खुंटलेली वाटते ती पूर्वपदावर आणायची. आणि त्यासाठी या समित्या गठीत केल्यात की प्रॉपर त्या दृष्टीने म्हणजे कार्यभाग बघायला ती समिती कारणीभूत असेल आणि समितीच्या माध्यमातून कार्य केलेलं नंतर महासभेपुढे आणण्यात येईल. आणि महापौर महासभेचा भाग आहे जो त्या सभेमध्ये त्या जे अहवाल आहेत त्याच्यावर निर्णय देणार आहे आणि दोषींना जे काही कार्यवाही करणार आहे ते महासभा करणार आहे, महापौर करणार आहे. प्रशासकीय कार्यकाळात कोरोनामध्ये प्रत्येक नवी मुंबईकर जनतेने भोगलेलं आहे
की प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे आरोग्याविषयी शिक्षणाविषयी त्यांची हेळसांड झालेली आहे. आणि तेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता. या कार्यकाळात नक्की कुठल्या पद्धतीने कारभार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा चालू होता हे जाणण्याचा पुरेपूर अधिकार नवी मुंबईकर जनतेला आहे. आणि त्याच दृष्टीने आम्ही विविध तदर्थ समित्या स्थापित केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नगर रचना विभागासाठी आहे, आरोग्य विभागासाठी आहे, अभियांत्रिकी विभागासाठी आहे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे नगररचना आरोग्य विभाग किंवा अभियांत्रिकी विभागाव्यतिरिक्त जे विषय असणार आहेत त्या संदर्भात एक तदर्थ समिती स्थापन केली आहे. आणि ह्या समित्यांचा कार्यकाळ तोपर्यंतच असणार आहे जोपर्यंत पूर्ण ह्या 5-6 वर्षामधला जो कार्यभार आणि त्यांचं इत्थंभूत माहिती आम्हालाच महासभेपुढे भेटत नाही. आणि एकदा तो एक त्या अनुषंगाने आलेली माहिती आमच्यापर्यंत पोचली आणि त्या आमच्या माध्यमातून नवी मुंबईपर्यंत जनतेपर्यंत पोचली की ह्या सभा बरखास्त होणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे एकतर ही फेब्रुवारी महिन्यातली पहिली सर्वसाधारण सभा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदीर्घ कालानंतर म्हणजे जवळजवळ 6 वर्षानंतर आज महासभा भरते. आणि प्रत्येक सदस्याला त्याच्याविषयी खूप कौतुक वाटत होतं. आणि हेच याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की एवढा 5 वर्षाचा काळ गेला सभागृह बसण्यासाठी. आणि ह्या सभेमध्ये जे विषय आले ते सर्वसामान्य जनतेचे गरजू लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आणि त्यामुळे ही सभा त्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.